नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट रिक्रुटमेंटच्या बद्दल तुम्हाला सांगणार आहे। ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही ॲक्च्युअली असिस्टंट म्हटलं तर ती जवळजवळ क्लरिकलचीच कॅडर येते, पण ही डेव्हलपमेंट म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट किंवा नाबार्डचा जो म्हणजे ॲग्रिकल्चर जो बिझनेस आहे, मेन बिझनेस आहे आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर नाबार्ड येतं आणि दिस गव्हर्न बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधली। आणि म्हणून या रिक्रुटमेंटमध्ये या टाईपच्या पोस्ट आणि याची वयोमर्यादा आणि एज लिमिट ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितलं तर थोडं वेगळ्या पद्धतीने ही जाहिरात काढलेली आहे। आणि मात्र याच्या ज्या जागा आहेत त्या जास्तीत जास्त जागा म्हणजे 150+ जागा काढलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेट करा, प्रिपरेशन करा आणि या प्रिपरेशनचा संपूर्ण जो स्ट्रक्चर आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे, फॉर्म्स कधी येणार, हे डिटेल्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत। याच्यामध्ये दोन टाईपच्या पोस्ट आल्यात, एक डेव्हलपमेंट असिस्टंट इंग्लिश आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी। पण मला वाटतं हिंदीला जागा कमी आहेत, मात्र जे हिंदी भाषिक आहेत ज्यांना हिंदीमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये एक सब्जेक्ट घेतला होता ते हा सुद्धा फॉर्म भरू शकतात। मात्र आपण ही पूर्ण जाहिरात बघितलं की तुम्हाला आयडिया येईल। आता याच्यामध्ये बघा की टोटल 159 पोस्ट ही डेव्हलपमेंट असिस्टंटचे काढले आहेत आणि 3 पोस्ट हिंदीसाठी आहेत। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जास्तीत जास्त वॅकन्सी जी काढलेली आहेत ती म्हणजे 159 पोस्ट 162 मधून टोटल वॅकन्सी 162 आहे। तर ही टोटल वॅकन्सीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये 159 ह्याचे काढलेले आहेत आणि 3 वॅकन्सी हिंदी। त्याच्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेट इथे करू शकता इंग्लिशवरती। आणि ह्याचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया, एज लिमिट हे आपण लवकरच बघूया काय असेल। तर यामध्ये शॉर्ट नोटिफिकेशन ही 15 जानेवारीला आली होती, त्याच्या डिटेल नोटिफिकेशन ही 17 जानेवारीला रिलीज झाली। त्याच्यानंतर स्टार्ट ऑफ ऑनलाईन बघा 17 जानेवारीला स्टार्ट झालेलं आहे आणि 3 फेब्रुवारीला लास्ट डेट, म्हणजे जवळजवळ 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। आणि एक्झाम डेट त्याने अजून दिलेली नाही, पण कुठलाही फॉर्म येतो तर 1.5 ते 3 महिन्याच्या अंतरावरती ती एक्झाम होते। म्हणजे फॉर्म आल्यानंतरची लास्ट डेट असेल तेव्हा म्हणजे 3 फेब्रुवारीचं म्हटलं तर तुम्ही 1.5 महिन्याचा कालावधी जर म्हटलं तर मार्च आणि फेब्रुवारी, एप्रिल, मार्च आणि एप्रिल, 15 एप्रिल आणि मार्च 15 याच्यामध्ये कुठेही एक्झाम होऊ शकते। त्यामुळे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की याचा प्रिपरेशन कंटिन्युअसली जे चालू ठेवतात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असते। आणि प्रिपरेशन करत असताना या सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे नजरेतून जायला पाहिजे की पेपर सेट सॉल्व करून आपण ह्याचं प्रिपरेशन केलं, फक्त फॉर्म भरला म्हणजे पास होतो असं नाही आहे। जसं मी म्हटलं की 10वी 12वी ग्रॅज्युएशन जसं तुम्ही अभ्यास करता तसं 1 वर्ष तुम्ही फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला दिलात तर येणारे 30-35 वर्ष तुमची सेक्युर्ड होतात। मात्र ह्यासाठी मी तुम्हाला हे वारंवार सांगत असतो आणि हे रिपीटेडली मी सांगणार जोपर्यंत ते हॅमर होऊन तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसणार नाही। आता याच्यामध्ये जे क्रायटेरिया तुम्ही बघा की बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन आणि 50% मागितलेले आहेत आणि इथे तुम्हाला पर्सेंटेज नाही मागितले, पण बॅचलर डिग्री विथ हिंदी अँड इंग्लिश असं मागितलेलं आहे। त्याच्यामुळे इथे क्रायटेरिया 5 लाखचा पण जाईल, पण इथे तुम्हाला 50% ज्यांना ग्रॅज्युएशनमध्ये 50% असेल ते विद्यार्थी फॉर्म भरणार। मात्र हे जेव्हा तुम्ही 50% प्लस हे विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरतात त्यावेळेला एक गोष्ट अशी असते की 50% पेक्षा खाली जेव्हा पर्सेंटेज असतात त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे विद्यार्थी IBPSचा फॉर्म भरतात किंवा SBIचा भरतात ते कॉम्पिटिशनमध्ये जरी त्यांचे 50% पेक्षा खाली असतील आणि जरी कॉम्पिटिशनची तयारी चांगली असेल तर ह्या क्रायटेरियामध्ये फॉर्म भरू शकत नाही, म्हणून कॉम्पिटिशन थोडी कमी होते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 50% प्लस आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला पाहिजे। नेक्स्ट क्रायटेरिया मिनिमम एज लिमिट तुम्ही बघा त्यांनी दिलेलं आहे 21 आणि 35, म्हणजे हा एक क्रायटेरिया होता की बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की बँकेमध्ये एज IBPSला 28 असते, ऑफिसरला 30 असते, पण इथे तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा तुम्ही डेव्हलपमेंट असिस्टंट ह्या पोस्ट जी आहे तुमची त्या पोस्टसाठी तुम्हाला 21 ते 35 वयोमर्यादा आहे ओपन कास्टसाठी। आणि जे रूल्स रेग्युलेशन OBC SC साठी आहेत, जे गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे 3 वर्ष आणि 5 वर्ष ते राहतीलच। आता इथे कॅटेगरी फी बघा की यांनी 450 रुपये OBC आणि जनरल कॅटेगरी EWSला ठेवलेले आहे आणि बाकी सर्वांना SC ST PWD वगैरे जे आहेत त्यांना 50 रुपीज आहे। आणि पेमेंट मोड ऑनलाईन ते जाऊन तुम्ही जर बघा चेक करा। आता इथे जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा क्रायटेरिया बघितलं तर याचा जो बेसिक आहे तो इतका आहे आणि जर तुम्ही ग्रॉस सॅलरी बघाल तर ग्रॉस सॅलरी टोटली ह्याची अप्रॉक्सिमेटली 32,000 रुपीज येते।
म्हणजे इन्क्लुडिंग ह्याच्यामध्ये अजून पे पक्स वगैरे ॲड करून ही 35 पण जाऊ शकते. पण ॲट द मोस्ट ही स्टार्टिंग सॅलरी म्हणजे इज नॉट अ बॅड टू स्टार्ट. म्हणजे नॅशनलाइज बँकेपेक्षा नक्कीच ही सॅलरी चांगली असते. ही बँकसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर येते. त्याच्यामुळे यामध्ये तुम्ही जेव्हा लागता तर तुम्ही असं समजा तुम्ही RBIमध्येच लागलेले आहेत असं समजून चालायचं तुम्ही. त्यामध्ये तुम्ही बघा ह्याच्यामध्ये प्रिलिम्स, नंतर मेन एक्झामिनेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल. म्हणजे इथे तुम्हाला नो इंटरव्ह्यू. तर हा जो क्रायटेरिया हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही याच्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करताना तुम्ही हे सगळं जेव्हा बेसिक आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की ते इंटरव्ह्यू हा प्रकार तुम्हाला नाही आहे. आता इट्स पार्ट ऑफ द प्रिपरेशन कसं असतं बघा. इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न आहेत 40 मार्काला. ओके. क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये क्वांटा म्हणजे मॅथ्स 30 प्रश्न 30 मार्काला आणि रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्काला. म्हणजे जवळपास IBPSची जी पॅटर्न आहे पण IBPSमध्ये इंग्लिश 30 असतात, हे 35 असतात. इथे इंग्लिशला वेटेज जास्त दिलेलं आहे आणि 60 मिनिटाची म्हणजे 1 तासाची परीक्षा आहे. आता ही जी 1 आवरची एक्झामिनेशन आहे याच्यावर तुम्हाला हे जर 3 पेपर एकत्र दिले तर माझ्या मते जर 3 असेल तर पहिला हा पेपर सॉल्व करा, दुसरा तुम्ही हा करा आणि तिसरा तसं त्यांनी दिलेलंच आहे त्याप्रमाणेच करा. याच्यामध्ये टाईम लिमिट जर तुम्हाला 60 मिनटं असतील तर याच्यामध्ये हे 15 मिनटं झाले पाहिजेत आणि उरलेला जो टाईम आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ तुम्ही बघा की 45 मिनिट्स तुमचे उरतील. तर 45 मिनिट्समध्ये हा 20 मिनिट्स आणि हा 25 मिनिट्स याच्यामध्ये तुम्ही सॉल्व करायचा बघा. कारण हे जे 100 मार्काची परीक्षा आहे ही क्वालिफाईंग परीक्षा आहे. मी ते 20 आणि 25 काय सांगितलं की रिझनिंगला थोडा वेळ लागतो. लॉजिकल रिझनिंग असतात, मॅथ्समध्ये काही प्रश्न असतात ते तुम्हाला लॉजिकली जेव्हा मॅथ्सचं तुम्ही जेव्हा सोडवता तेव्हा लॉजिक पण लागतं आणि तुम्हाला ॲक्युरसी पण लागते. पण रिझनिंगला लॉजिक फार जास्त महत्त्वाचं असतं आणि तुम्ही जेव्हा हे पेपर प्रश्न सोडवणार तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी होण्याकरिता म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस जेवढी तुम्ही कराल, जेवढे तुम्ही मॅथ्सचे तुम्हाला फॉर्म्युलाज, तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात. रिझनिंगमध्ये तुम्ही सिटिंग अरेंजमेंट्स असतील, लेटर म्हणजे अल्फाबेटिकल अरेंजमेंट असेल किंवा अल्फाबेट सिरीज असेल, नंबर सिरीज असेल आणि ह्या सगळ्याच्या तुम्हाला लॉजिकल जे प्रश्न असतील, एखादा मिसिंग नंबर असेल आणि स्टेटमेंट कॉन्क्लुजन्स याच्यावरती भर दिलं असेल तर हे जे तुम्ही करता तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावरती तुम्हाला भर द्यावा लागेल. आणि म्हणून ही परीक्षा करत असताना IBPSचा फॉर्म्स, SBIचा फॉर्म, RBIचा फॉर्म ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा प्रिलिम्स पास होणार तुम्ही मेन्सला येणार. इथे इंटरव्ह्यू नाही आहे म्हणून तुम्हालाच म्हटलं की क्लरिकल लेवलची परीक्षा आहे. कारण आजकाल क्लरिकल लेवलच्या परीक्षेला इंटरव्ह्यूज त्यांनी बरखास्त केलेला आहे. तर इथे रिझनिंग बघा 30 प्रश्न 30 मार्काला, क्वांटिटी ॲप्टिट्यूड 30 प्रश्न 30 मार्काला. नंतर जनरल अवेअरनेस स्पेशली तुम्हाला ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट म्हणजे बँक म्हणजे जे ॲग्रिकल्चर आहे नाबार्ड बँकेचं मोस्टली काम ॲग्रिकल्चर डिपेंड असतं त्यांना लोन देणं. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला 50 प्रश्न 50 मार्क दिलेले आहेत. नंतर कॉम्प्युटर नॉलेज 40 प्रश्न 40 मार्क दिलेले आहेत आणि इंग्लिशच्या डिस्क्रिप्टिव्ह 3 प्रश्न येतील जे तुम्हाला क्वालिफाईंग नेचरचे असतील त्याला 30 मिनिटं वेगळी दिलेली आहेत. पण 3 प्रश्न जे लेटर रायटिंग्स किंवा पॅराग्राफ्स जे असतात ते 1/3 करणं किंवा पॅराग्राफवरती प्रश्न म्हणजे पॅराग्राफ लिहिणं या टाईपचं तुम्हाला प्रश्न येतील. तर रिपोर्ट रायटिंग वगैरे ते तुम्हाला 50 मार्काचे आहेत 3 प्रश्न दिलेले आहेत आणि 30 मिनिटं वेगळे आहेत. पण ही 90 मिनिटं जी परीक्षा जी आहे तुमची ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण ह्या परीक्षेच्या बेसवरती तुमची मेरिट काढली जाईल. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत कारण रिटन टेस्ट जी प्रिलिम्स होणार ती क्वालिफाईंग परीक्षा असणार. त्याचे मार्क काउंट होणार नाहीत. ही मुख्य परीक्षा असणार. मुख्य परीक्षेमध्ये जे मार्क मिळणार ते तुमच्या फायनल मेरिटला जातील कारण तिथे आणि ही सुद्धा क्वालिफाईंग परीक्षा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ही परीक्षा द्याल त्यावेळेला तुम्हाला ह्या परीक्षा तुम्ही जाल इंटरव्ह्यू नसणार आणि ह्या परीक्षेला जाण्यानंतर 90 मिनिट्समध्ये तुम्हाला हे जे प्रश्न सोडवायचे आहेत तुम्ही बघा की याच्यामध्ये प्रश्न किती 30 ते 30 60 आणि 40 100 150 प्रश्न आहेत आणि 150 प्रश्न 90 मिनिटात सोडवणं फार सोपं नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिस लागेल, कॅल्क्युलेशन लागेल, स्पीड लागेल, ॲक्युरसी लागेल. त्यामुळे ही परीक्षा तुम्ही देणं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ह्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही जो अभ्यास कराल त्याचा अभ्यास तुमचा रिझनिंग क्वांटिटी थोडं झालेलं असेल कारण तो बेसिक पार्ट आहे. इथे इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये जो आहे
तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश लँग्वेज नाही आहे. आणि म्हणून ही परीक्षा तुम्ही देत असताना, पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मुख्य परीक्षेचे पेपर सेट सोडवा. रोज एक पेपर सेट सोडवला तुम्ही IBPSच्या माध्यमातून किंवा SBIचा किंवा IBPS POचा, क्लेरिकलचा कुठलाही पेपर सेट तुम्ही सोडत राहिलात, तुमचं बेसिक रोज तयार होत असतं आणि हळूहळू ती प्रॅक्टिस वाढते. नंतर तुम्ही ह्याच्यावरती जाऊन हे फॉर्म जो आलेला आहे तो डिस्क्रिप्टिव्ह डिटेल्समध्ये नोटिफिकेशन बघू शकता, ऑनलाईन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, हे जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ही आज आलेली ही महत्त्वाची वॅकन्सी आहे. तसं तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पण वॅकन्सीज ऑफिस अटेंडंटची आलेली आहे. मागे तुम्हाला मी नोटिफिकेशन दाखवलं होतं, तशी तयारीला लागा. ही एक फॉर्म्स आलेले आहे, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला ही चांगली बातमी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या वॅकन्सी ज्या आल्या त्याचीसुद्धा माहिती मी रफली देईन. पण हे जे वॅकन्सी आल्यात म्हणजे टॉप मोस्ट वॅकन्सीज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस अटेंडंट आणि ही एक असिस्टंटची वॅकन्सी, डेव्हलपमेंट असिस्टंट, म्हणजे जवळपास ही क्लेरिकलचीच वॅकन्सी नाबार्डने काढलेली आहे. मला खात्री आहे की तुम्ही ह्याचा बेनिफिट घ्याल आणि याच्या तयारीला लागाल आणि लवकरच मी तुमच्यासमोर बाकीचं जे परीक्षेचे फॉर्म्स येतील तेव्हा तुम्हाला ह्याची माहिती मी पूर्णपणे देईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.